जगभरामध्ये कशा पद्धतीनं चालते याविषयी माहिती घेणार आहोत. तर पहिल्यांदा प्रस्तावना. तर निर्यात याचा अर्थ काय? आपल्या देशातून, भारतातून इतर देशास फुलांची विक्री करणे. तर आपल्या इथं फुलांचा व्यवसाय किंवा भाज्यांचा व्यवसाय, फळांचा व्यवसाय हा कशा पद्धतीने चालतो की ज्या ठिकाणी त्याची उपलब्धता नाहीये, उदाहरणार्थ कोकणातला हापूस आंबा कोल्हापूरमध्ये उपलब्ध नाहीये, स्थानिक उपलब्ध नाहीये, मग कोकणातला हापूस आंबा कोल्हापुरात विकला जातो, सिंधुदुर्गातला म्हणूया किंवा रत्नागिरीतला म्हणूया, सांगलं विकला जातो, बीड उस्मानाबादला विकला जातो. म्हणजे ही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झालेली विक्री आहे. आता जयसिंगपूर परिसरामध्ये तयार होणारा जो काही भाजीपाला खेड्यामध्ये म्हणूया, तर तो जयसिंगपूर शहरामध्ये विकला जातो. जयसिंगपूर आसपासची खेडे, जयसिंगपूरचा तालुका एकच आहे, शिरोळ, म्हणजे तो तिथल्या इथे विकला जातो. किंवा त्याच्यापेक्षा आणखी छोटं उदाहरण म्हणलं तर गावामध्ये सगळ्यांनाच भाजी तयार करता येत नाही. गावातले शेतकरी भाजी तयार करतात, काही व्यापारी गावातले ती भाजी विकत घेतात आणि गावातलेच लोक कस्टमर म्हणून तिची विक्री आणि खरेदी करत असतात. लक्षात येईल. आणि जेव्हा हीच श्रृंखला, हीच मालिका, ती मालिका अशा पद्धतीने पुढे जाते की आपल्या देशातून आशियाई खंडामध्ये, युरोप खंडामध्ये किंवा त्यापेक्षा पण दूरच्या खंडामध्ये आपली फुलं विकणं. आता आपण असा विचार केला का? बघा, लक्षात येते का आपल्याला की ज्या ठिकाणी ह्या फुलांची मागणी आहे, अगर मगाशी बघितलं उदाहरणामध्ये, ज्या ठिकाणी या भाज्यांची मागणी आहे, ज्यांच्याकडे ते नाही आहे ते विकत घेतात. ते विकत घेणारे आहेत म्हणून आपण तयार करणारे उत्पादन तिथून त्याची विक्री करतो, हे तर निश्चित आहे. मग ही जर फुलशेती आपण विचारात घेतली, फुलशेती, भाजीपाला शेती एक्सपोर्ट इतकी होत नाही, थोडीशी होते आखाती देशामध्ये, काही निवडक देशामध्ये. मात्र फुलशेती मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे 400-500 कोटी रुपयाच्या आसपास, 472 कोटी रुपयाचं परकीय चलन आपल्याला 2015-16 साली मिळालं. आज त्याच्यामध्ये पण पुन्हा वाढ झाली, कारण फुलं ही जास्त किमतीला विकली जातात. फुलांचे जे काही भाग आहेत, मग सांगितलं तुम्हाला की हे असं कट फोलेज हे विकलं जातं. त्यानंतर ही फुलं आहेत, आणि दोन प्रकारची फुलं सांगितली. ही आहे ती ऑर्किडची आहेत आणि ही आहे ती अँथुरियम नावाचं फुल आहे. अँथुरियम हे ऑर्किड आहे, हे अँथुरियम आहे. आणि हे कशाचं पान आहे? अरेका पाम असतं ना, अरेका पाम. तर अरेका पामचं हे पान आहे, हे सुशोभनाला वापरतात. असं कट करून जर डिझाईन बरोबर त्यात बसवलं असतं तर बरोबर. ह्याच्यामध्ये ॲस्पॅरागस, स्प्रिंजिरी म्हणतात, ॲस्पॅरागस पण एक्सपोर्ट होतो, तर हे फिलरसाठी वापरतात. तर याची उत्पादनं आपल्या देशामध्ये होतात, कमी किमतीला होतात, योग्य किमतीला होतात. आपल्या देशातून निर्यात करण्यासाठी कायदे आहेत, सोयी आहेत, सुविधा आहेत, उत्पादक शेतकरी आहेत. आणि परदेशामध्ये याला सगळ्यांना मागणी आहे, म्हणजे या फुलांना मागणी आहे आणि ह्या भागाला पण मागणी आहे. ह्याचा अर्थ स्पष्टपणे आहे की तिथं जेवढी मागणी आहे तेवढं तिथं स्थानिक उत्पादन नाहीये, एवढं लक्षात येईल. किंवा स्थानिक तिथं अधिक किमतीनं विकली जातात फुलं, दोन्ही कारण असेल त्याचं. अधिक किमतीनं फुलं विकली जातात, की जसं काल मी एक उदाहरण ऐकलं की चायनामधून आपल्या इथं ज्या फरशा मिळतात, आपल्या इथं समजा एखादी मार्बल फरशी 72 रुपये स्क्वेअर फुटाला मिळत असेल, तर चीनमधून आयात करून ती 36 ते 40 रुपयाला मिळते त्याच दर्जाची. मग लोक ती इथून खरेदी न करता, आपल्या देशातील खरेदी न करता चीनमधून आयात करतात. अशा पद्धतीने या जर आपण विचार केला तर ज्या ज्या देशांना आपल्या देशातून फुलं जातात, उदाहरणार्थ युनायटेड किंगडमला फुलं जातात, संयुक्त राष्ट्राला फुलं जातात, अमेरिकेला जातात, जर्मनला जातात, नेदरलँडला फुलं जातात. त्याच्यामध्ये 50 ते 55 कोटी रुपयाचा प्रत्येक देशाचा वाटा आहे. तेवढी कोटी रुपयाची फुलं ती आयात करतात. ते आयात करताना आपण त्याला आपण निर्यात करतो, त्याला एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट असं म्हणायचं. जो आयात करतो त्याला म्हणायचं इम्पोर्टर आणि जो निर्यात करतो त्याला म्हणायचं एक्सपोर्टर. लक्षात येईल. तर अशा पद्धतीने ही एका देशातून दुसऱ्या देशाला फुलं विकण्याची आधुनिक काळातील, विशेषतः 1991 पासून भारतानं जे मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं गॅट करारानुसार, तेव्हापासून जग ही बाजारपेठ आणि भारत हा देश जगातील इतर देशांना सुद्धा बाजारपेठ मुक्त आर्थिक धोरणानुसार निर्माण झालेला आहे, उपलब्ध झालेला आहे. आणि त्याचा फायदा जर भारतीय शेतकऱ्यांनी, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, तुम्हासारख्या नवीन शिकणाऱ्या
तरुण तरुणी जर घेतला तर निश्चित ह्याच्यामध्ये आणखीन फायदा होऊ शकेल. कारण आज ही सगळी निश्चित अधिक माहिती असणारी, कागदपत्रांची जुळवाजुळव आवश्यक असणारी अशी ही प्रोसेस आहे. ते सगळं आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे. या धर्तीवर आपण ही प्रकरण बघतोय. आता तुम्हाला सांगितलं की 272 कोटी रुपयाचं परकीय चलन आपल्याला 472 कोटी परकीय चलन आपल्याला 2015-16 मध्ये मिळालं. त्यानंतर बघा आपल्याकडे सरसमपणे आपल्या देशातून 300 हे निर्यातक्षम फूल उत्पादक प्रकल्प आहे, प्रोजेक्ट आहे आपल्या देशामध्ये. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश ही राज्य आघाडीवरती आहे. महाराष्ट्र जेव्हा थोडासा पाठीमागे आहे. आता अलीकडच्या काळात त्याच्यामध्ये वाढ झाली, मात्र अजून पण महाराष्ट्राचं यातलं प्रमाण हे या 3 जिल्ह्यांच्या पेक्षा थोडंसं पाठीमागे असं मी म्हणेन. तर आता ही जर निर्यातीची आपण गोष्ट विचारात घेतली तर निर्यातीचं काय महत्व आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एक्सपोर्ट किंवा निर्यातीचं महत्व, का निर्यात करायला पाहिजे, काय महत्व आहे. तर मी ढोबळमानाने सांगतो, मुद्दे तर या ठिकाणी मांडलेलेच आहे. परकीय चलन मिळतं मौल्यवान असं तुम्हाला सांगितलं मगाशी 472 कोटी रुपये, की जे फुल आपल्या देशात विकले तर मिळालं नसतं. हे फुल आपण जेव्हा परदेशाला विकतो तेव्हा ह्याला 100 रुपये मिळतील आणि आपल्या देशात विकायचं एखादं 20 रुपयालाच घेतलं. उत्पादन खर्च 40-50च्या घरामध्ये आहे आणि आपण ते 100 रुपयाला विकतो. प्रत्येक ह्या फुलदांडी पाठीमागे आपल्याला 50 रुपये मिळतात. आणि देशात विकायचं म्हटलं तर एक कमी दराला विकायला लागतं, कारण त्या पद्धतीचे ग्राहक आपल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीये. सिटीमध्ये असतील, बेंगलोर, कलकत्ता, चेन्नई आणि या सगळ्या ठिकाणी अशी फुलं विकली जाऊ शकतात. त्यामुळे अतिशय मौल्यवान असं परकीय चलन मिळतं. पहिलं महत्व आहे परकीय चलन. आता पुढे पाठीमागे होईल त्याचं बोर्ड्समध्ये या बोर्डवर लिहिल्यापेक्षा. त्यानंतर रोजगार संधी उपलब्ध होते. त्यानंतर जादा होणाऱ्या जे काही उत्पादन आपल्या देशामध्ये फुलांचे उत्पादन हे चांगल्या पद्धतीने वापरलं जातं, समजतंय बघा. त्यानंतर प्रदूषणाचा जो काही प्रश्न आहे, अतिरिक्त उत्पादन खरा म्हणतात ठिकाणी लिहिलेलं नाही. प्रदूषणाचा प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळला जातो. ही फुलं खराब होऊन जातात, वापरलं तर खराब होणार, जिथं खराब होतात पुसतात तिथं प्रदूषण होतच पर्यावरणात. त्यानंतर पर्यावरणाची हानी होते. त्यानंतर खूप मोठी उलाढाल होते. उलाढालीचा अर्थ काय आहे की या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना काम मिळतं, म्हणजे उत्पादन करणाऱ्या ग्रीन हाऊस तयार करून देणाऱ्या लोकांना काम मिळतं, त्यानंतर दररोज काम करणाऱ्या लोकांना काम मिळतं, एक्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या, ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना काम मिळतं, डेली बेसवर लोकांना त्या ठिकाणी रोजगार संधी मिळते. अशा पद्धतीनं तिथं एका देशातून दुसऱ्या देशाला फुलं देत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात ही पैशाची अदलाबदल होऊन ही उलाढाल होत असते असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर या ठिकाणी दर अधिक मिळतो. मग तुम्हाला सांगितलं आपल्या देशात 20 रुपयाला 30 रुपये फुल जाते, एक्सपोर्टला 50 रुपये, फायदा मिळून 100 रुपयाला ते फुल विकलं जातं. त्यानंतर बघा सहकार्य यामध्ये कसं केलेलं आहे की आंतरराष्ट्रीय सामंजस्य म्हणतात त्याला. हे 2 देशातलं सहकार्य आहे. समजा 2 देश एकमेकाच्या व्यापाराच्या निमित्ताने एकत्र येत असतील तर ते भांडण करणार नाहीत, समजते बघा. थोडं शेजारचं उदाहरण घेत आहे, ज्यांच्यावर आपलं सौदार्याचं नातं आहे त्याच्यावर आपण भांडत बसत नाही, किंवा किरकोळ जरी काय तर लगे मिटवतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि सहकार्य ह्या फुलाच्या माध्यमातून किंवा निर्यातीच्या माध्यमातून साधलं जातं, हा फायदा आहे. त्यानंतर वाटा असा शब्द लिहिला या ठिकाणी. वाटा याचा अर्थ आहे की एक्सपोर्ट मधला जो काही शेअर आहे, निर्यातीमधला वाटा थोडक्यात आहे तो, निर्यातीमधील वाटा. तर हा आता निर्यात वाटा याचा अर्थ काय आहे, फळं एक्सपोर्ट होतात, कडधान्य एक्सपोर्ट होतात, साखर एक्सपोर्ट होते आपल्या देशात. त्याच्यामध्ये शेतीमधला जो काही आणखी वाटा वाढवतोय निर्यातीमध्ये, तर त्यामध्ये फुलं आहे. अशा पद्धतीनं फुलं ही निर्यातीचा मोठा वाटा उचलतात. त्यानंतर एक विशिष्ट प्रकारची माहिती आपल्या देशातील लोकांना प्राप्त होते, म्हणजे परदेशातील लोकांचं राहणीमान कसं आहे, कशा पद्धतीनं त्यांची ही फुलं स्वीकारण्याची पद्धत असते, त्यांच्या निवडी काय आहेत, डिस्प्ले कसं करतात, मांडणी कसं करतात, ही सगळी माहिती प्राप्त होऊन जाते या निमित्तानं. कारण ही फुलं जर एक्सपोर्ट झाली तरी माहितीचा काही प्रश्नच येणार नाही, त्यांच्या आवडीनिवडी पण आपल्याला कळणार. आणि शेवटचं सांगितलं या ठिकाणी जमिनीचा वापर. तर जमिनीचा वापर याचा अर्थ असा आहे की ज्या चांगल्या जमिनी आहेत तर त्या आपण जरूर वेगळ्या कारणासाठी वापरतोच,
मग ग्रीन हाऊससाठी एखाद्या ठिकाणी पडीक जमीन असेल तर त्या ठिकाणी माती विना शेती ही जी काही संकल्पना आहे, कोकोपीट, परलाईट, पीट मॉस अशी ही माध्यमं ठेवून स्टँडच्या माध्यमातून कुंड्यांमध्ये स्टँड अडकवायचे ग्रीन हाऊसमध्ये, त्याच्यामध्ये फुलं लावून तयार करायचं. अशा पद्धतीने ही फुलं तयार करतात. त्यानंतर आता हे जी काही ऑर्किडची फुलं आहेत, तर ऑर्किडची फुलं ही तयार करताना ही मातीत तयार करून चालवतात आपल्याला. तर हे काय करतात, जे काही नारळाचे केसर देतात का नाही, असे टेबलचे स्टँड बांधून घ्यायचे पट्ट्या मारून, त्यामध्ये नारळाचे केसर असे टाकायचे आणि त्याच्यामध्ये काही माध्यमं खतं टाकायची आणि त्याच्यामध्ये रोपण करायचं. कारण हे जंगलामध्ये फांदीवरती असं वाढत असतं. हे झाड फुलांचं आहे, त्याच्या खाली असलेलं मुळं आणि बांधून ठेवणारे सगळं घटक असतात. तर अशा पद्धतीची रचना म्हणजे जमिनीवर वाढणारे काय असतात ऑर्किड, आपल्या ऑर्किडच्या प्रकरणात आपण बघितलंय. मात्र त्याला इतकं महत्व नाहीये. एक्सपोर्टसाठी जो ऑर्किड तयार करतात त्यासाठी वेगळा मीडिया, त्या ठिकाणी मातीचा संबंध नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणी छारपड जमीन असेल, आपल्या भागामध्ये आहे काही ठिकाणी, तर त्या ठिकाणी स्टँडची रचना करून, त्या ठिकाणी आधाराची रचना करून, अशा खराब जमिनी त्या ठिकाणी 1 किलो देखील धान्य निघणार नाही अशा ठिकाणी ही मौल्यवान अशी फुलं आणि परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता या एक्सपोर्ट या मुद्द्यामध्ये आहे. समजते एक्सपोर्टचं काय महत्व आहे. म्हणजे आपल्या देशातील लोकांना एकतर रोजगार मिळतो, पैसे मिळतात, जादा झालेलं उत्पादन विकलं जातं, खराब होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या देशाला जी काही नैसर्गिक देणगी आहे, हवामानाची, जमिनीची, मनुष्यबळाची आणि बाकीचं सगळंच जी काही महागाई आहे किंवा जी काही खरेदी करण्याची किंमत आहे ती आपल्याकडे स्वस्त आहे. की जसं मी म्हणेन, आपल्याकडे मजुराची एका दिवसाची मजुरी 200 रुपये आहे. अमेरिकेमध्ये त्याचाच दर कदाचित 1000 रुपयाच्या पुढे असेल. आपल्याकडचं जे हवामान आहे त्याच्यामध्ये निसर्गता खरीपचा हंगाम आहे, म्हणजे पावसाळी आहे, हिवाळी आहे, उन्हाळी हंगाम आहे. त्यामुळे आपल्याकडं जे काही हरितगृह तयार करायचे आहेत तर ती जास्त एअर कंडिशन पद्धतीची तयार करावं लागत नाही. हे जर आपण युरोपमध्ये गेलो तर युरोपमध्ये बर्फ पडतो आणि बर्फ पडत असताना जर गरम हवा तयार करण्यामध्ये खर्च जास्त येतो. आपल्याकडे बर्फ पडण्यासाठी आपल्याकडे नाहीये. हिमाचल प्रदेश, काश्मीर भागामध्ये काही ठिकाणी आहे, पण पश्चिम महाराष्ट्र किंवा उर्वरित जी काही राज्य तुम्हाला सांगितली, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, या ठिकाणी ही स्थिती नाहीये. त्यामुळे आपल्याकडे हे कमी उत्पादन खर्चामध्ये होतं. याचाही फायदा आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेऊ शकतो. कारण आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये समजा आपण 200 देश गृहीत धरले, 200 अंदाजे, तर हे सगळे 200 देश त्या ठिकाणी फुलं विकू शकतात. नेदरलँड विकू शकतात, हॉलंडमध्ये विकू शकतात, अमेरिकेत विकू शकतात, बरोबर की नाही. मग अमेरिकेतला जो ग्राहक आहे तो जे फुल दर्जाचं चांगलं आहे, योग्य दर्जाचं आहे, योग्य दराला आहे ते खरेदी करणार. आपण हे 60 रुपयाला विकू शकतो, अमेरिकन कदाचित 80 रुपयाला विकणार. तर मला क्वालिटी एकच आहे, 80 रुपयाला घ्या कशासाठी. कसं बाजारात आपण गेलो, कोथिंबीरची पेंडी घ्यायची, दोन्हीची क्वालिटी सारखीच आहे. एक म्हणजे 5 रुपये, एक म्हणजे 4 रुपये, 4 रुपयाचे घेणार कस्टमर. असं नाही. अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याला योग्य किमतीमध्ये विकायला परवडतं. याचं कारण ही निसर्गाची देणगी. आता गेली 2 ते 4 महिने निसर्ग थोडंसं रौद्रूप धारण केलाय. हे जरी असलं तरी सुद्धा जगभरातील हवामानाचा विचार जर केला तर आपल्याकडे जे काही हवामानाची उपलब्धता आहे तर निश्चितपणे ती विविध प्रकारची आहे. त्यामध्ये जास्त टोकाची स्थिती नाही. जास्त टोकाची स्थिती असेल तर मग ती नियंत्रण आणायला जास्त खर्च आपला करावा लागतो. की जसं उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर 48-50 पर्यंत गेलं आणि ते 30 पर्यंत आणायचं, एसी जास्त लाईट खाईल का नाही, आणि ते 40 असेल तर 30 वर जास्त लाईट खाणार नाही. समजतंय. तशा पद्धतीची निसर्गता देणगी आहे. याचा उपयोग करून आपल्या देशामध्ये फुलं आपण विकू शकतो, हे फुलेज विकू शकतो आणि परदेशामध्ये पण विकू शकतो. तशा पद्धतीची जी काही एक्सपोर्टची चेन आहे ती गेली अनेक वर्ष निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये शासनाचं सहकार्य आहे, आपल्या देशातील लोकांची मानसिकता आहे, सरकारी अधिकाऱ्यांचं सहकार्य आहे. सगळ्यात महत्वाचं ग्रीन हाऊस उत्पादक जे आहेत, ते मग 300 प्रकल्प सांगितले एक्सपोर्ट ओरिएंटेड. तर हे जे काही प्रकल्प आहेत तर आपल्या जवळ पुण्यामध्ये तळेगाव दाभाडे नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी अशी ही एक्सपोर्टची हब तयार केली आहे. त्या ठिकाणी मध्यवर्ती सगळी ग्रीन हाऊसेस उभं करून ही सगळी आवश्यक असणारी यंत्रणा महाराष्ट्र सरकारने निर्माण करून दिलेली आहे. लक्षात येईल. तर याच्यामध्ये आपलं कौशल्याचं काम आहे की कुठल्या कुठल्या फुलांना परदेशामध्ये मागणी आहे, त्याचे नियम काय आहेत, कशा पद्धतीने पाठवायचे हे आपल्याला बघायचं. तुर्तास आपण एवढंच फक्त बघितलं की या ठिकाणी एक्सपोर्ट कसा होतो, किती पैसे होतात आणि ह्याचं काय महत्व आहे. लक्षात येईल. आपल्या दृष्टीने रोजगाराची संधी आणि परकीय चलन हे 2 मुद्दे तर नक्की कळते आपल्याला. कारण ह्याच्यावरती आपला चरित्र चालणार, ह्याच्यावरती आपलं करिअर चालणार आहे. याच्यावरती आपल्याला भविष्यामध्ये नियोजन करता येणार.
वापर वाढ याचा अर्थ आहे की जी काही फुलांची वापरण्याची क्रयशक्ती आहे किंवा त्याचा उपयोग होतोय तर तो 2010 मध्ये जेवढा आहे त्याच्यापेक्षा 15 मध्ये वाढला, त्यामध्ये 20 वाढला. जसं मी परवा एका कार्यक्रमाला गेलो तर एकूण म्हणजे 15-20 वर्षापूर्वी एखादा कार्यक्रम असेल, समजा वर्षांतीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये जेवढी फुलं वापरली जाते त्यापेक्षा आता जास्त वापरली जातात. म्हणजे लोकांच्या मध्ये आता फुलांचा वापर आपल्या दैनंदिन कार्यक्रमाच्या प्रसंगी आरास करण्यासाठी, मांडणी करण्यासाठी किंवा आता फ्लावर्सचं पाठीमार्जन करतात की कृत्रिम फुलांचं असेल तर नैसर्गिक असेल, लग्न समारंभ आधी तेवढा नसायचा, तर ती हळूहळू प्रचार प्रसार होत गेल्यामुळं त्याच्यावर सुशोभन कळलं लोकांना, अरे खूप चांगल्या पद्धतीने वाटतंय आणि मग खास करून लोक वापरतात त्याचा वापर आणि त्याचा वाढ होत झाला. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला किती टक्के किंवा किती कोटी एक्सपोर्ट सांगितलं, संयुक्त राष्ट्रामध्ये 96 कोटी, जर्मन 56 कोटी, त्यानंतर अमेरिका 55 कोटी रुपयाचं आपल्याला प्रत्येक वर्षी एवढी फुलं आपल्याकडून विकत घेतलेली, 55 कोटी रुपयाची, लक्षात ठेवा. असं एकूण हे सरसरणपणे सांगितलं 472 कोटीच्या आसपास ही सगळी ही किंमत होते. आता ह्यातली कुठले कुठली फुलं विकली जातात त्या ठिकाणी पहिला आहे तो गुलाब. गुलाब म्हणजे नेहमीचा गुलाब नाही, डच गुलाब, त्याची फुलदांडी लांब आहे, 45 सेंटीमीटर ते 60 सेंटीमीटर अशी लांब फुलदांडी. त्याचे नॉर्म्स आपण बघू, ग्रेडनुसार असतात ते. 1.5 फुटाची फुलदांडी, म्हणजे आता हे समजा हे जर गुलाबाचं फुल आपण घेतलं तर एवढी फुलदांडी ही एवढी असताना पुढे गुलाबाचं फुल असेल असं त्याचा कट फ्लावर. म्हणजे असा फक्त डच गुलाब एक्सपोर्ट होतो. त्यानंतर कार्नेशन होतं, जर्बेरा होतं, ऑर्किड तुम्हाला दाखवलं मी, हे ऑर्किडचं फुल होतं. त्यानंतर शेवंती होतं, अँथुरियम होतं. अँथुरियम फुल यात नाहीये. तर अशा पद्धतीने ही 6 ते 7 प्रकारची फुलं एक्सपोर्ट होतात. आपण सगळीच फुलं जर एक्सपोर्ट करायची झेंडू तेवढा एक्सपोर्ट होऊ शकत, कारण त्याच्यामध्ये तशा कॅरेक्टर्स नाहीत. एक्सपोर्टसाठी एकतर त्याच्यामध्ये नाजूकपणा पाहिजे किंवा फुलदाणी मोठी पाहिजे, आकर्षकपणा पाहिजे आणि ज्या देशाला आपण विकणार आहोत त्या ठिकाणी त्याला मागणी पाहिजे. लक्षात येईल. तर अशा पद्धतीनं ही फुलांची निर्यात आहे. त्या निर्याताची वरवर जर केली कशा पद्धतीने निर्यात होतं, कट फ्लॉवर म्हणजे फुलदाणी प्रकार. तर ह्यातला आता फुलदाणी हे कट फ्लॉवर मध्ये जातं, तर हे 71% एक्सपोर्ट होतं. त्यानंतर पाणी आणि फांद्या, हे पानं फांद्या जर घेतलं तर ही 17% एक्सपोर्ट होतं. एकूण 100% मध्ये बरं का. किलो जर म्हटलं तर ही 71 किलो. लक्षात येईल. ही 17 किलो. इतर रोपं म्हणजे शेवंतीची रोपं आहे, अस्टरची रोपं आहे, तर ती 10% आहे. एक्झॅक्ट म्हणजे 9.92%. कंद जे आहेत म्हणजे गड्डे, लक्षात येईल, तर ते एक्सपोर्ट होतात 1% अंदाजे. तर एवढी ही एक्सपोर्टची वर्ग आहे. अशा पद्धतीनं फुलं, त्या शोभवंत वनस्पतीचे भाग आणि त्याचे कंद एक्सपोर्ट होतात. आता कंद मध्ये कॅलिम्पॉंग नावाचं ठिकाण आहे, कॅलिम्पॉंग सिक्कीम जवळ. तर या ठिकाणी अशा पद्धतीचे कॉर्म मिळतात. कॉर्म हे ग्लॅडिओलसच्या बियाला म्हणतात, ग्लॅडिओलस. तर हे विकले जातात आंतरराष्ट्रीय बाजारात. निशिगंधाचं विकलं जातं. तर हे कंद मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता हे सगळं आपण करणार म्हटलं, समजा ह्याला काहीतरी रोग आहे असा दिसतोय, इथं काहीतरी रोग आहे, इथं काहीतरी रोग आहे, असे किरकोळ रोग असणारे घटक सुद्धा त्या ठिकाणी जर दिसले त्या बॉक्समध्ये तर ती लोक विकत घेत नाही. कारण आता कोरोनाचं कालखंड आपण बघायला लागलो, एकमेकातील देशांना एवढी याची धास्ती बसली की लोकांना येऊ देणार आता. त्याची का असेल ते नॉर्म्स पूर्ण केल्याशिवाय. आता कर्नाटक राज्यामध्ये जर जवळच्या प्रवास आपण करायचा म्हणला तर तुम्ही 2 दिवसापूर्वी RT-PCR टेस्ट केली आहे का विचारतात, आणि केले नसेल तर तुम्ही आतमध्ये प्रवेश करू नका म्हणतो. का तर तुम्ही कॅरियर झालात तर तिथल्या लोकांना त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. अशा पद्धतीने इन्फेक्शन ह्या रोपांच्या म्हणजे ह्या पानांच्या मधून, ह्या फुलांच्या मधून होऊ शकतं. लक्षात येईल. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे केलेले आहेत. म्हणजे क्वालिटी फुलं असतील, रोगविरहित, कीडविरहित, कोणत्याही संसर्गाशिवायची तरच ती फुलं विकत येतात. आणि मगच ते 100 रुपये, 125 रुपये, 150 रुपये एवढी किंमत ते मोजतात. लक्षात येईल. त्यासाठी आंतरराष्ट्रीय करार आहे, संरक्षण करार. 1951 साली तो करार निश्चित केला. 1952 पासून त्याची अंमलबजावणी झाली. तर त्यामध्ये पहिला मुद्दा काय आहे की शुद्धता तपासणे, त्याच्यामध्ये अधिकार दिले. शुद्धतेचा अर्थ याच्यामध्ये कुठलाही संसर्ग नाही, म्हणजे पूर्णपणे निरोगी आहे, तर ती शुद्धता तपासण्याचा अधिकाऱ्यांना दिलाय. म्हणजे निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणायचं तुम्ही तपासाला कसं म्हणून, तर तेवढे ते अधिकार दिले. आणि त्यात जर काही दोष आला तर पुढे मी सांगतो काय म्हणतात. त्यानंतर माल पाठवणाऱ्यास नुकसान भरपाई मिळत नाही. म्हणजे कसं, आता हे रोगग्रस्त आपण पाठवलं
आम्ही म्हणलं याची किंमत 100 रुपये तुम्ही द्या, देणार नाही. ती जबाबदारी तुमची आहे म्हणतात. चांगला निरोगी माल तुम्ही द्यायचा आहे, निरोगी माल असेल तरच पैसे आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला देणार, याची नुकसान भरपाई मिळणार नाही. असा दुसरा अर्थ आहे. त्यानंतर तिसरा आहे निर्यात योग्य प्रमाणपत्र पाहिजे. म्हणजे आता कसं की मी एक शेतकरी आहे, मला अमेरिकेला फुलं निर्यात करायचे, तर मला निर्यातदार प्रमाणपत्र माझ्याकडे पाहिजे. प्रमाणपत्र ते कोण देणार? भारतातल्या काय अथॉरिटीज आहेत, एक्सपोर्ट अथॉरिटीज. तर त्या अथॉरिटीज मी ज्या ठिकाणी फुलं तयार करतो ग्रीन हाऊसमध्ये येऊन ते व्हिजिट करतात, अधिकारी असतात ते, आणि येऊन आपल्या इथं सगळी ती प्रोसेस कशा पद्धतीने चालते बघतात आणि मग ते प्रमाणपत्र देतात. लक्षात येईल. आपलं आता कसं होतं, कोरोनाचं प्रमाणपत्र दिलं, तुम्ही प्रमाणपत्र घेऊन आलं, तुम्हाला मी आतमध्ये परवानगी देतो. अशा पद्धतीने प्रमाणपत्र एक्सपोर्टचं कोणालाही एक्सपोर्ट करता येत नाही, लक्षात ठेवा. संबंधित अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर तिसरं, ज्या बंदरावरून सांगितलंय, समजा मुंबई सांगितलं असेल तर चेन्नई सांगितलं, कोलकाता सांगितलं, एका बंदर असतं किंवा दिल्ली विमानतळ आहे, तर त्याच बंदरावरून निर्यात किंवा आयात करते. कुठूनही समजा पुण्याला पण विमानतळ आहे, पण पुण्यातून फुलं निर्यात होऊ शकत नाही, असा अर्थ आहे. जर परवानगी नसेल तर. अलीकडे काही लोकांना फुलं केलंय, मॅक्झिमम त्यातले जे अतिशय नाजूक रोपं आणि बिया आहेत, तर ती फक्त दिल्ली एअरपोर्ट वरून ती निर्यात होते. आता कोल्हापूरला विमानतळ झाले, कोल्हापुरातून फुलं निर्यात करण्याची परवानगी अजून नाही. पुण्यातून होऊ शकतं आणि मुंबईतून तर होतच. म्हणजे सांगण्याचा मुद्दा कसा आहे की ज्या ठिकाणी, ज्या बंदरावर आणि ज्या विमानतळावरती त्याला परवानगी दिली तिथूनच ते निर्यात करायची. आम्हाला जवळ तुम्ही इथून निर्यात करा असं नाही. असं का असेल, कोण सांगेल बघा, असं का असेल? तर त्या ठिकाणी सरकारने तपासणी यंत्रणा उभी केलेली आहे, तिथं सक्षम अधिकारी नेमले आहेत, तिथं कार्यालय केलेलं आहे. तिथं कोल्हापूरला ती व्यवस्था नाही. म्हणजे तो आपली फुलं जर पाठवायची, समजा झेंडू आपला पाठवायचा आहे किंवा ऍस्टर पाठवायचा आहे, कार्नेशन पाठवायचं आहे, जरबेरा पाठवायचा आहे, तर ती सगळी गुलाबचे बॉक्स सगळे तपासले जातात आणि मग ते निर्यात केलं जातं. म्हणजे ती यंत्रणा तिथं त्या संबंधित बंदरावरती विमानतळावर दिलेली आहे. त्यानंतर समजा आता ह्याला काहीतरी रोग आहे असं कळलं, ह्याचं काय करायचं? तर समजा जर्मनला आपण पाठवून दिलं रोगग्रस्त, तर त्या जर्मन देशाने ठरवायचं काय करायचं. ह्याचं खत करायचं का जाळून टाकायचं, का आणि काय करायचं, का जनावरं घालायचं. त्याचा पुन्हा आपण पाठिंबा मागू शकत नाही. म्हणजे ज्या देशाला आपण पाठवू त्या देशामध्ये पोहोचल्यानंतर तो माल जर खराब झाला तर खराब केलेल्या मालाची विल्हेवाट काय करायची की त्या म्हणजे त्यापासून मुक्ती मिळवायचा अधिकार किंवा ते संपवायचा अधिकार त्या संबंधित देशाला देऊन टाकलेला आहे. ते पुन्हा माल आपल्या देशात येऊ शकत नाही, मागू शकत नाही. त्याच्या आधीच ती काळजी घ्यायची. आता या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे मानकं, म्हणजे एक्सपोर्ट स्टँडर्ड्स काय आहेत ते, निर्यात मानके. हे महत्वाचं आपल्या दृष्टीने. निर्यात मानके म्हणजे आता एक्सपोर्ट स्टँडर्ड्स इंग्लिशमध्ये. म्हणजे गुलाबाला निर्यात करायचा आहे, ऍस्टर निर्यात करायचा आहे, झेंडू निर्यात करायचा आहे, किंवा स्टॅटिस नावाचं फुल आहे ते निर्यात करायचं आहे, किंवा ही पान आपल्याला निर्यात करायचं आहे. यासाठी काहीतरी नियम आहे, ती पण चर्चा करणार आहोत. त्याची काय मानक आहे तर पहिल्यांदा जनरल माहिती आहे आणि मग प्रत्येक फुलावडी पण सांगितलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं पहिला तर फुलांचा दर्जा. तर ह्याच्यामध्ये कोणीही कॉम्प्रोमाइज करत नाही. ही जी काही फुलं आहेत ती निरोगीच पाहिजे. त्याला मावा, तुडतुडे किंवा बुरशी, पानावरील ठिपके, कुजलेला आहे, खराब झालेला आहे, डागाळलेला आहे, फांदी अशी मोडलेली आहे, असलं काहीही स्वीकारलं जात नाही. म्हणजे त्याचा जो काही दर्जा आहे तर तो अतिशय चांगला पाहिजे, पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरं, फुलदाण्यांची लांबी. समजा एक 15 सेंटीमीटर फुलदांडीचा गुलाब आहे, निर्यात करा म्हणणं शक्य नाही, तर त्याच्यामध्ये ग्रेड्स दिलेत. तर 20, 40, 60, 80, 100 असे ग्रेड आहेत. 20 ग्रेड याचा अर्थ काय, त्या फुलदांडीची लांबी 20 सेंटीमीटर. 40 ग्रेड याचा अर्थ त्या फुलदांडीची फुलापासून कडेच्या देठापर्यंतची लांबी 40 सेंटीमीटर. 60 याचा अर्थ आहे ती फुलदांडीची लांबी 60 सेंटीमीटर, म्हणजे 2 फुटाचा लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीचे ग्रेड्स करून त्याला कोड आणि लांबी दिलेली आहे. S20, S30, S40 असे ग्रेड दिलेले असतात, तसे कोड दिले त्यानुसार ती लांबी असते. त्यानंतर दर्जा सहनशीलता, हा शब्द महत्वाचा. दर्जा सहनशीलता याचा अर्थ काय आहे, जे काही फुलांचे स्टँडर्ड मानले आहेत त्याच्यामध्ये 10% जर घट असेल तर चालते. म्हणजे काय, S20चा गुलाबाला विक्री करायची तर त्यांना 18 सेंटीमीटर पर्यंतची 2 सेंटीमीटर कमी आहे तर एक्सक्यूज आहे. ते 17 असेल 16 असेल तर घेणार नाही. 10% लक्षात येतं घसरण. तर कुठलीही फुलं आपल्याला द्यायची, समजा 50 सेंटीमीटर द्यायचं, त्याच्यामध्ये 10% म्हणजे 50 सेंटीमीटर फुलं असेल तर चालतं.
तर अशा पद्धतीने 10% त्यामध्ये कमी अधिकपणा चालतो, विशेषतः कमी चालतो, अधिकचा काही विषय नाही. त्यानंतर सादरीकरण सादरीकरण म्हणजे सादरीकरण डिस्प्ले. तर ही जी काय फुलं आपल्याला विकायची आहेत तर ती व्यवस्थित बॉक्समध्ये पॅकिंग करून आडव्या पद्धतीनं मांडून त्याची जी काही बंडल करायचे 6चे असतील 1200 असतील तर त्यानुसार ते सादरीकरण करायचं. कशी फुलं टाकली तरी दिलीत असं होऊ शकत नाही. ती तपासण्यासाठी, ती लोकांना घेण्यासाठी, व्यापाऱ्यांना सगळं हाताळण्यासाठी सोयीचं अशा पद्धतीने सादरीकरण पाहिजे. त्यानंतर 5वं सांगितलं एक सारखेपणा, म्हणजे फुलदांडीची लांबी सारखी पाहिजे, फुलकळी चांगली पाहिजे, व्यवस्थितपणे पाहिजे. जो काही माल आहे तर तो युनिफॉर्म पाहिजे, त्याला म्हणतात एक सारखेपणा. लक्षात घेण्यासारखं अडचण नाही. त्यानंतर चिन्हांकन, तर त्याच्यावरती जे काही सिम्बॉल आपण करणार आहे त्याच्या नावाचं असेल, क्वालिटीज असेल आणि इतर माहिती असेल ते चिन्हांकन व्यवस्थित पाहिजे. आणि शेवट सांगितलं तर ते बांधणी, पॅकिंग. तर आता पॅकिंग मध्ये CFB बॉक्स म्हणतात, CFB म्हणजे कोरुगेटेड फायबर बोर्ड बॉक्स, म्हणजे बिस्किटचे बॉक्स असतात नाही अशा पद्धतीने बॉक्सची लांबी किती असणार, रुंदी किती असणार, उंची किती असणार हे निश्चित केले. यानुसार असणाऱ्या बॉक्समध्ये पॅकिंग करून ते द्यायचं. म्हणजे हे बॉक्सचे पॅकिंग कशासाठी आहे तर हे ट्रान्सपोर्टमध्ये बसण्यासाठी सोयीचं आहे, त्यानंतर कूलिंग करण्यासाठी सोयीचं आहे, हाताळण्यासाठी सोयीचं आहे, फुलांना सुरक्षित आहे, बाजारात मांडण्यासाठी सोयीचं आहे. हा सगळा विचार करून आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये जे बॉक्स सांगितले तेच बॉक्स आपण विक्रीसाठी द्यायचे. आपल्याला आता मिरची, ढबू मिरचीसाठी विशिष्ट पद्धतीचे बॉक्स येतात, टोमॅटोसाठी क्रेट येतं, फुलांसाठी क्रेट येतं. अशा पद्धतीनं जे केलेलं आहे, अलीकडे आता मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या यायला सुरू झाल्या. तर ते जे लोकल मार्केटला आहे ते आपण लोकलला देतोय. एक्सपोर्टला हे असं दिलं तर घेणार नाहीत कोण, कारण तो 100, 200, 300, 400, 500 हजारो किलोमीटरचा प्रवास असणार. त्यामुळे एवढ्याला जर टिकलं पाहिजे तो प्रवास किमान 10-12 दिवस असणार. त्यामुळे ते सगळा विचार करून तशा पद्धतीनं सांगितलेल्या गोष्टी ते सगळं आपण फॉलो केलं तर निश्चितपणे तो एक्सपोर्टचा बिझनेस खूप फायद्याचा होऊ शकतो. ही इथंपर्यंत एवढी माहिती आहे. पुढचा थोडासा भाग आहे तो आपण दोघांनी विराम देऊ. आता हे झालं फुलांच्या बाबतीत. आता हे सांगितलंय फुले होती, म्हणजे ह्याच्यासाठी काही मानांकन आहे, ह्याच्यासारखीच आहे पण फुलेज म्हणून आपण बघूयात काय आहे. फुलेज म्हणजे पानं, म्हणजे फुलदांडी आणि पानाच्या 2 प्रकारामध्ये एक्सपोर्ट होतो. मग तुम्हाला सांगितलं मी फुलदांडी किती होते एक्सपोर्ट, आणि पानं किती एक्सपोर्ट होतात, 17% पानांचा आहे. म्हणजे ही जी आहे एक्सपोर्ट होतात तर ह्याच्यासाठी पण नियम केलेले आहे. 17 एकूण जो एक्सपोर्ट आहे किलो मध्ये सांगितलं मग अशी, तर 17 किलो पान एक्सपोर्ट होतात आणि बाकीचे मग फुलं, कंद आणि बिया एक्सपोर्ट होतात. म्हणजे 83% इतर भाग आहेत आणि हे 17%. तर 17% हे एक्सपोर्ट करत असताना काय नियम आहे याची माहिती आपण आता घेणार आहोत. तर पानांचा दर्जा मगासारखं, हा दर्जा जो आहे तर तो चांगलाच पाहिजे. कोणतेही रोग, कीड मग सांगितलं याच्यावरती काहीही नको, निरोगीच पाहिजे पूर्णतः. त्यानंतर पानांची लांबी हे सुद्धा तसंच आहे, S20, S30, S40 असं आहे. तर पान 20 सेंटीमीटर लांब, 30 सेंटीमीटर लांब, 40 सेंटीमीटर लांब, हे पानाचं मानक आहे. त्यानंतर दर्जाची सहनशीलता 10% लॉस, 10% कमी मागणी, म्हणजे त्या ठिकाणी प्लस मायनस चालू शकतो, मायनस विशेषतः चालतं. त्यानंतर बांधणी, तर जे काय पॅकिंग करायचं आहे या बॉक्समध्ये तर ते 100, 250 त्या पाठीत करायचं. म्हणजे 100 नंतर 250 घ्या, नंतर 500 घ्या, 1000 करा, 1250 करा, 1500 करा, अशी ती पद्धत आहे. लक्षात येईल. तर या पटीमध्ये घ्यायचं, तर कस्टमर तसा त्या पद्धतीने खरेदी करतो, असं त्याचा अभ्यास करायचा. आणि कोरी बॉक्स मला सांगितलं तुम्हाला एक सारखेपणा पाहिजे, म्हणजे हे सुद्धा जेवढं लांब आहे पानं, लांबी, रुंदी हे व्यवस्थितपणे पाहिजे. तर हे झालं पानांचं. त्यानंतर आता मग शेवटचा भाग येत आहे, ज्याला एक्सपोर्ट करायचा आहे त्या शेतकऱ्याला, ज्या संघाला, ज्या कंपनीला. आता ह्याच्यामध्ये व्यक्तिगत एक्सपोर्टर कमी आहेत ह्याच्यामध्ये, एक तर संघ त्या पाठोपाठ आणि सगळ्यात जास्त आहे ते खासगी निर्यातदार जास्त आहे. पण कोणी असेल त्यांना कायदे आहेत, काही नियम आहेत, ते कसे आहेत ते बघा. तर पहिल्यांदा निर्यात कोड अर्ज, म्हणजे आता मला तुम्हाला सांगितलं निर्यातीचं प्रमाणपत्र प्राप्त करायचं तर तुम्ही त्यासाठी सरकारकडे अर्ज करायचा आणि तो निर्यातीचा कोड तुम्हाला, तो कोड एकदा टाकला की त्या पद्धतीने बिलिंग करणं, त्या पद्धतीने तपासणी करणं, त्या पद्धतीनं त्याचं सगळी आयडेंटिटी आंतरराष्ट्रीय पातळीवरती होते. जसं तुमचा जनरल रजिस्टर नंबर आहे 1472 म्हणलं तर तुम्ही तुमचं नाव आणि बाकीचे डिटेल्स येतात कॉम्प्युटरला, तशा पद्धतीनं आहे हा कोड मिळतो. तर पहिल्यांदा
हा कोड मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा, ऑफिसला अर्ज करायचा. त्याची कागदपत्र तुमची शेतकरी असं प्रमाणपत्र, सातबारा उतारा, बाकी ठिकाणी सगळं असतं. तो विविध जो काय अर्ज आहे तो कोड प्राप्त करण्यासाठी तो अर्ज करायचा. दुसरं पॅन कार्डचं झेरॉक्स द्यायचं. परमनंट अकाउंट नंबर पॅन कार्ड तुम्ही बऱ्याच वेळा तर माहिती आहे, पण आधार कार्ड तुम्हाला पॅन कार्ड तुम्ही अजून काढलेलं नाही. कारण जो अर्निंग हँड आहे आमच्यासारखे सॅलरी पर्सन त्यांच्यासाठी काढतो किंवा निर्यातदार तर आवश्यक आहे. मोठे शेतकऱ्यांना सुद्धा लागतं ते. तर ते पॅन कार्ड कंपल्सरी आहे. त्यानंतर बँकेचं प्रमाणपत्र, बँकेमध्ये अकाउंट आहे, रिलायबल आहे, वर्किंग मध्ये आहे, फंक्शनल आहे, बँक सर्टिफिकेट ते द्यायचं. त्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटो तो द्यायचा. त्यानंतर चेक द्यायचा, 1000 रुपयेचा क्रॉस चेक द्यायचा. त्यानंतर शेवटचा आहे तो आपल्या माहितीचं एक एन्व्हलप पाकिट तयार करून त्यांना द्यायचं. असं आपण पूर्तता करून दिल्यानंतर तुम्हाला ती कागदपत्रे मिळतात. आणि शेवटचा जो भाग आहे स्वच्छतेचं प्रमाणपत्र, फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट, स्वच्छता प्रमाणपत्र. तर त्याच्यामध्ये हे प्रमाणपत्र कसं मिळतं तर तुम्ही अर्ज करायचा की आमच्याकडे जी फुलं आहेत, जे काही पानं आहेत तर ती स्वच्छ आहेत, निरोगी आहेत, दर्जेदार आहेत, त्यातून कोणत्याही रोगाचा, किडीचा किंवा तणाचा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये प्रसार होणार नाही. की जसं आपण म्हणतोय आपल्याकडे जे काही काँग्रेस गवत आले, गाजर गवत, तर त्यावेळेला साधारण दुष्काळ झाला, आपण जो गहू आयात केला दुसऱ्या देशातून ते गव्हावर आलं तो नाही, तेव्हा ते क्वारंटाईन नियम नव्हते एवढे, मग ते नियम आता केलेले आहेत. तर अशा पद्धतीने स्वच्छतेचं प्रमाणपत्र आपण ते प्राप्त करतो. अर्ज द्यायचा आहे. त्यानंतर करारपत्र करून द्यायचं, कशासाठी तुम्ही पाईप घेताय, तुमचा आणि त्या देशाच्या लोकांचा करार केलाय तो इनव्हॉइस कॉपी, तुम्ही एकमेकांचे जे काही व्यवहार केला त्याची कॉपी असते. त्यानंतर कोड नंबर त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर फ्युमिगेशन सर्टिफिकेट, म्हणजे आपण ही जी काही फुलं पॅक करतोय त्याला अशी औषधांची फवारणी करतात किंवा धूर ह्याला देतात. आता आमच्याकडे फ्युमिगेशनचं एक युनिट आहे, असा बॉक्स आहे, ते चालू धूर असं बाहेर येतं आणि 5-10 मिनिटांमध्ये हे सगळं पूर्णपणे निर्जंतुक होतं. अशा पद्धतीने फ्युमिगेशन करायचं बॉक्सला ते सर्टिफिकेट असतं. म्हणजे त्यामध्ये विशेषतः क्लोरोपिक्रिन किंवा वापम किंवा फॉर्माल्डिहाइड ही रसायन आहे ते वापरून त्या ठिकाणी फ्युमिगेशन करायचं. आणि हे जे काही मूळ पैसे जे भरले चलन आहे ते भरले असतं ते चलन द्यायचं. ते असं केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि हे सर्टिफिकेट इकडं या निर्यातीच्या दस्तावेजामध्ये ठेवावं लागतं. असं जो शेतकरी पूर्ण करेल, जी कंपनी पूर्ण करेल त्याला ते एक्सपोर्ट करता येईल. आता आपण हॉटेलच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आपण काय शिकणार तर हे अतिशय नगदी, अतिशय फायद्याचं, तेवढंच जोखमीचं, तेवढंच माहिती आवश्यक असणारं, तेवढंच स्किल असणारं असं हे क्षेत्र आहे. ते आपण जर एक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये आपण काम करू लागलो तर आपल्याला सुपरवायझर पासून पुढं स्वतःच्या ग्रीन हाऊस उभारणीपर्यंतच्या संधी आहेत. फक्त ते व्यवस्थितपणे समजून घ्यायचं. आपल्याला